Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Now we will study low cost housing. The principle, the 10 principles for healthy affordable housing are हेल्दी हाऊसिंगसाठी 10 प्रिन्सिपल्स दिलेले आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट, बिल्डिंग ऑन द बेसिक्स. प्रोवाइड सेफ डिपेंडेबल शेल्टर. ऑप्टिमाइज access to food, transportation, schools, job, services, etc. पण बिल्डिंगची साईट ज्यावेळी सिलेक्ट करणार किंवा बिल्डिंग ज्या ठिकाणी बांधणार तर ती बिल्डिंग सेफ आणखीन डिपेंडेबल शेल्टर असला पाहिजे. ॲसेस टू फूड, ट्रान्सपोर्टेशन इझिली अवेलेबल पाहिजे. स्कूल, आपण जो जॉब करणार आहे तो त्या एरियामध्ये असेल तर अतिच उत्तम. बाकीच्या सर्व्हिसेस त्या एरियामध्ये आपल्याला मिळायला पाहिजेत. मग ते इलेक्ट्रिसिटी असेल, वॉटर सप्लाय असेल, मेडिकल असेल, स्कूल असेल, ह्या सर्व्हिसेस मिळतील अशा ठिकाणी आपण बिल्डिंगची साईट किंवा बिल्डिंग बांधणार. नेक्स्ट प्रिन्सिपल दॅट इज थिंक हॉलिस्टिकली. Address all aspects of design, programming, operations and community as a package rather than as discrete elements. तर थिंक हॉलिस्टिक म्हणजे पूर्ण विचार करायचा. बिल्डिंग जी बांधणार त्याचं डिझाईन, प्रोग्रामिंग, ऑपरेशन की कम्युनिटी पॅकेज हे व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे ज्या एरियामध्ये आपण बिल्डिंग बांधणार त्या एरिया कसा आहे याचा पण विचार केला पाहिजे. थर्ड आहे चूज वॉकेबल साईट्स. साईट सिलेक्ट करताना प्लीज वॉकेबल साईट असायला पाहिजे. कशाला मॅक्झिमम ऑपॉर्च्युनिटीज फॉर लो स्ट्रेस वॉकिंग, बायकिंग, ट्रान्झिट कनेक्शन्स टू सिविक, एज्युकेशन, रिटेल शॉप्स, गेट पीपल मुव्हिंग. तर हे सर्व्हिसेस हे वॉकेबल डिस्टन्सवरती असतील अशा प्रकारे साईट आपण सिलेक्ट केली तर ते आपलं जे हाऊसिंग आहे हे ॲफोर्डेबल, हेल्दी अफोर्डेबल हाऊस होईल. नेक्स्ट प्रिन्सिपल इट इज डिझाईन प्लेसेस फॉर पीपल. क्रिएट ड्युरेबल, कॉस्ट इफेक्टिव्ह, मल्टी फंक्शनल स्पेसेस फॉर सोशल ॲक्टिव्हिटीज, रिक्रिएशन, नेबरहूड गॅदरिंग ॲट कोर्टयार्ड, प्ले एरियाज, गार्डन्स. तर डिझाईन प्लेसेस फॉर पीपल, तर त्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी डिझाईन प्लेसेस करायचे. कशासाठी? क्रिएट ड्युरेबल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह मल्टी फंक्शनल स्पेस. जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा त्या एरियामध्ये आपल्या घरामध्ये कार्यक्रम असेल, जसं कार्यालय वगैरे बांधतो तसं मल्टी फंक्शनल स्पेसेस तयार करायच्या. सोशल ॲक्टिव्हिटीज तिथं घेता येतील. असं रिक्रिएशन, नेबरहूड गॅदरिंग्स, एका ठिकाणी लोक जमतील काही कारणामुळं अशा स्पेसिस, मग ते गार्डन असेल, कार्यालय असेल, अशा प्रकारचा एरिया क्रिएट करायचा. पाचवा आहे कनेक्ट विथ द लँडस्केप. डिझाईन फॉर ब्युटी, रिलॅक्सेशन अँड कम्युनिटी लाईफ. प्रिझर्व एक्झिस्टिंग ट्रीज, लँडस्केप वेदर पॉसिबल. ॲड ट्रीज फॉर एअर क्वालिटी, शेड अँड सिजनेबल कनेक्शन्स. चूज लो मेंटेनन्स, ड्रॉट टॉलरंट, नॉन टॉक्सिक अँड नॉन ॲलर्जिक मटेरियल्स. तर लँडस्केप त्या एरियामध्ये आपण करायचं तेव्हा जी आहेत एक्झिस्टिंग झाडं वगैरे त्यांना वाचवायचं आणि नवीन झाडं लावणे किंवा गार्डन करणे हे काम करायचं. नंतर सहावा आहे बिल्ड हेल्थ होम्स. मॅक्झिमाइज नॅचरल लाईट, व्हेंटिलेशन, एअर सेफ मटेरियल्स. इन्क्लूड व्ह्यूज टू ओपन स्पेस, प्रॉमिनंट स्टेअर्स, स्टूप्स अँड कॅज्युअल सिटिंग ॲट बिल्डिंग एजिस. आता बिल्ड हेल्थ होम, जे घर आपण बांधणार ते हेल्दी असायला पाहिजे. म्हणजेच काय असायला पाहिजे? नॅचरल लाईट मॅक्झिमम असली पाहिजे. व्हेंटिलेशन्स बिल्डिंगला व्यवस्थित प्रोव्हाइड करायला पाहिजे. एअर सर्क्युलेशन असलं पाहिजे. सेफ मटेरियल, बिल्डिंगसाठी जे मटेरियल वापरणार ते सेफ आणखी ड्युरेबल असलं पाहिजे. ओपन स्पेसेस
ठेवायचं, स्टेअरकेस, प्रॉमिनंट स्टेअरकेस प्रोव्हाइड करायचं. अशा प्रकारे हेल्दी होम हे नेक्स्ट सेलिब्रेट healthy homes. The intricate community gardens, edible landscape, food markets, emphasis local, seasonal and healthy food, include programming for garden maintenance and healthy food events. जे फूड आहे ते हेल्दी असायला पाहिजे. त्यासाठी जे काय रिक्वायरमेंट आहेत ते आपण त्या एरियामध्ये क्रिएट केल्या पाहिजे. म्हणजे हेल्दी फूड्स घेता येतील अशा प्रकारे किंवा हेल्दी फूडचे इव्हेंट्स अरेंज करायचे, जसं फूड फेस्टिवल वगैरे असतो अशा प्रकारे. नेक्स्ट आहे एनर्जाइज द कम्युनिटी. आस्क द रेसिडेंट्स व्हॉट दे वॉन्ट्स. सेप प्रोजेक्ट टू सूट स्पेसिफिक नीड्स. मेक स्टाफ अँड प्रॉपर्टी मॅनेजमेंट विजिबल अँड ॲसेसिबल. गेट ऑल एजेस इन्वॉल्व. म्हणजे एनर्जी कम्युनिटी म्हणजे काय, द रेसिडेंट्स आस्क द रेसिडेंट्स व्हॉट दे वॉन्ट. तिथं जे राहणारे लोक आहेत त्यांना काय हवं आहे हे विचारायचं. आणखी त्याप्रमाणे त्यांच्या ज्या गरजा असतील त्याप्रमाणे आपण त्या एरियामध्ये डेव्हलपमेंट करायची. आता 9वा आहे लिव्हरेज अवेलेबल रिसोर्सेस. वर्क विथ एजन्सीज, युटिलिटी प्रोव्हायडर्स, civic groups, for example transportation authority, master gardens, to maximize community services, technical financial supports for healthy living programs. Reach out to collaborate with local health organizations and advocates. आता वर्क विथ एजन्सीज, ज्या वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्यांच्याबरोबर काम करायचं. त्यांच्या फॅसिलिटीज आपल्या त्या एरियामध्ये उपलब्ध होतील याच्यासाठी प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ ट्रान्सपोर्टेशन असेल. नंतर मास्टर गार्डन्स टू मॅक्झिमाइज कम्युनिटी सर्व्हिसेस. कम्युनिटी सर्व्हिसेस आपल्या एरियामध्ये जास्तीत जास्त मिळतील. टेक्निकल असतील, फायनान्शियल असतील. तर याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्या एरियामध्ये आपण ते डेव्हलप केलं. नेक्स्ट प्रोव्हाइड हेल्दी लिव्हिंग प्रोग्राम. स्टार्ट अर्ली टू क्रिएट अँड मेंटेन consistent structure for healthy living programs, that is exercise, food, stress reduction, preventive health care. Provide apprenticeships and leadership opportunities. त्या एरियामध्ये आपण हेल्दी लिव्हिंग प्रोग्राम्स प्रोव्हाइड करायचे. उदाहरणार्थ एक्झरसाइजसाठी किंवा फूड, स्ट्रेस रिडक्शन, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर त्या एरियामध्ये निर्माण केलं पाहिजे. प्रोव्हाइड अप्रेंटिसशिप्स अँड लिडरशिप ऑपॉर्च्युनिटीज. त्या एरियातील लोकांना आपण अप्रेंटिस आणि लिडरशिपची अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. तर अशा प्रकारे सर्व बाजूनी विचार करून आपण हाऊसिंग स्कीम किंवा लो कॉस्ट हाऊसिंगच्या बाबतीत विचार करणार की जेणेकरून हेल्दी लाईफ जगता येईल. The purpose of low cost housing. A dream owning a house particularly for low income and middle income families is becoming difficult reality. लो इन्कम आणखीन मिडल इन्कम ग्रुपमधील लोकांना घर बांधणं हे डिफिकल्ट होत चाललेलं आहे. हेन्स इट हॅज बिकम नेसेसिटी टू अडॉप्ट कॉस्ट इफेक्टिव्ह, innovative and environment friendly housing technologies for the construction of houses and building, for enabling the common people to construct affordable cost. The common people हे अफोर्डेबल कॉस्टमध्ये घर बांधू शकतील याच्यासाठी पण कॉस्ट इफेक्टिव्ह, इनोव्हेटिव्ह अँड इन्व्हायरमेंट फ्रेंडली हाऊसिंग टेक्नॉलॉजी आपण त्यांना प्रोव्हाइड केली, बरोबर केली पाहिजे. तरच हे लोक कमी किमतीमध्ये घर बांधू शकतील. सो दॅट यूज ऑफ लोकल मटेरियल फॉर कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शनसाठी लोकल मटेरियल वापरणं. इट इज फाउंड दॅट कॉस्ट इफेक्टिव्ह अँड अल्टरनेट कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीज which apart from reduction
construction cost by reduction of quantity of building materials through improved and innovative techniques. तर जर कॉस्ट इफेक्टिव्ह करायचं असेल बिल्डिंग मटेरियल जे आपण वापरणार ते लोकली अवेलेबल पाहिजे आणि अल्टरनेटिव्ह कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीज वेगवेगळी वापरून कॉस्ट कशी सेव्ह केली जाईल हे पाहिलं पाहिजे. ऑल्सो इनकरेज द यूज ऑफ लोकल मटेरियल्स which reduces the transportation cost of materials and hence overall cost of construction will be less. तर लोकांना आपण लोकल मटेरियल वापरायला प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाचेल आणि अल्टिमेटली कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होईल. इट शुड बी नोटेड दॅट कॉस्ट इफेक्टिव्ह कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीज डू नॉट कॉम्प्रोमाइज विथ द सेफ्टी अँड सिक्युरिटी. पण कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्नॉलॉजी वापरणार, लोकल मटेरियल वापरणार, कमी किमतीत घर बांधायचा प्रयत्न करणार, पण त्याच वेळी सेफ्टी आणि सिक्युरिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. तर बिल्डिंगची जी कॉस्ट आहे ही दोन गोष्टीवर अवलंबून असते. एक तर मटेरियल, आणखी लेबर चार्जेस. तर लेबर चार्जेस आपण मॅक्झिमम सेव्ह करू शकत नाही, मटेरियलमध्येच जास्तीत जास्त सेव्ह करता येईल. आणखीन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरून कॉस्ट सेव्ह. Use of local materials for construction. The detailed procedure for each step in low cost housing is as follows. आता लो कॉस्ट हाऊसिंगमध्ये जी स्टेप वाईज प्रोसिजर आहे ती पुढील प्रमाणे. फर्स्ट फाउंडेशन. फाउंडेशनमध्ये आपण कसं मटेरियल सेव्ह करतो ते पहा. फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ फाउंडेशन द यूज ऑफ अवेलेबल मटेरियल्स सच ॲज ब्रिक, कॉन्क्रीट ब्लॉक्स कॅन बी मेड टू रेजिस्ट द लॅटरल फोर्सेस बट्रेसेस ॲट द कॉर्नर. तर फाउंडेशनला आपण शक्यतो स्टोन वापरतो, पण लोकल जर अवेलेबल मटेरियल असेल, ब्रिक्स असतील, कॉन्क्रीट ब्लॉक्स असतील, तर ते वापरून आपण फाउंडेशन करणार. नेक्स्ट आहे वॉलिंग. द रॅट टॉप बॉन्ड टेक्नॉलॉजी इज यूज्ड. भिंत बांधत असताना पण रॅट टॉप बॉन्ड हा ब्रिक मशिनरीमधला बॉन्ड आहे तो आपण वापरणार. The reduced number of joints reduces the mortar consumption. भिंत बांधत असताना जे नंबर ऑफ जॉईंट्स आहेत ते कमी केले तर मोर्टार कन्झम्पशन पण कमी होईल, ऑटोमॅटिक कॉस्ट सेव्ह होईल. नो प्लास्टरिंग ऑफ द आउटसाइड फेस इज रिक्वायर्ड अँड वॉल मे बी प्लास्टर्ड बाय अ मिक्सचर ऑफ काउडन, मुरूम अँड लाईम टू कीप इट कूल ड्युरिंग समर. एक्सटर्नल प्लास्टर आपण अवॉइड करणार जेणेकरून कॉस्ट सेव्ह होईल. इंटरनल प्लास्टरला सिमेंट मोर्टार न वापरता काउडंग, मुरूम आणखीन लाईम यांचं मिक्सचर करून पण इंटरनल प्लास्टर करणार. हे प्लास्टर आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा रूमचं टेम्परेचर हे थंड ठेवेल किंवा कमी असेल. अशा प्रकारे कॉस्ट सेव्ह करण्याचा प्रयत्न. नेक्स्ट इज रूफिंग. अ फिलर slab roofing system is used based on principle that for roofs which are simply supported, the upper part of the slab is subjected to compressive forces and the lower part of slab experience tensile forces. The filler slab roofing material आहे. Filler slab roofing system ही सिस्टीम वापरून आपण रूफिंग करू शकतो जेणेकरून कॉस्ट सेव्ह होईल. नेक्स्ट आहे फ्लोरिंग. द फ्लोरिंग इज जनरली मेड ऑफ टेराकोटा टाइल्स और कलर ऑक्साइड्स. बेडिंग इज मेड ऑफ ब्रोकन ब्रिक बॅट्स. त्या फ्लोरिंगला टाईल्स, टेराकोटा टाईल्स वापरणं किंवा सरळ कलर ऑक्साइड्स वापरणं, म्हणजे कॉन्क्रीटचा कोबा करतो आपण की त्याच्यावरती ऑक्साईडचा कलर दिला जातो, म्हणजे इथे टाईल्स बसवले जात नाही. Then plastering. Cement plastering can be avoided on walls. Frequent expenditure on finishes and its maintenance is avoided. Instead, the plastering by mixture of cow dung, murum on local soil is prepared to keep it cool. प्लास्टर करत असताना शक्यतो सिमेंट प्लास्टर अवॉइड करायचं, एक्सटर्नल प्लास्टर करायचं नाही. इंटरनल प्लास्टर म्हणजे सिमेंट प्लास्टर न करता काउडंग, मुरूम आणि लोकल सॉईल मिक्स करून आपण प्लास्टर करणार की जे रूम टेम्परेचर कमी ठेवण्यास मदत करेल.
Next, doors and windows. As door and window frames are responsible for almost half the cost of timber used, avoiding frames can reduce the timber cost. तर डोअर्स आणि विंडोजच्या फ्रेम्स आहेत ह्या अवॉइड करायच्या जेणेकरून निम्मी कॉस्ट कमी होईल. अशा प्रकारे कॉस्ट सेव्ह करायचा आपण प्रयत्न करा. The next point we are going to study is rural roads. The rural roads are defined as low traffic volume. जे रुरल रोड ग्रामीण रस्ते आहेत ते लो ट्रॅफिक व्हॉल्यूमला डिझाईन केलेले असतात. रुरल एरियामध्ये ट्रॅफिक सिटी एरियापेक्षा अतिशय कमी असतं. These roads serve residential, recreational and resource management uses. These roads are constructed relatively low standards with a limited budget. हे रुरल रोड्स हे लो स्टँडर्डचे करायचे आणखी बजेट लिमिटेड बजेटमध्ये केले जातं. रुरल कनेक्टिव्हिटी इज अ की कॉम्पोनंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट and contribute significantly in the socio-economic development of rural people while providing amenity like education, health, marketing, etc. हे रुरल कनेक्टिव्हिटी हा की कॉम्पोनंट आहे, जे महत्त्वाचा भाग आहे की रुरल डेव्हलपमेंट होण्यासाठी जर रोडच नसतील, रस्ते येण्या जाण्यासाठी किंवा ट्रान्सपोर्टेशनचे रस्तेच नसतील तर बाकीच्या फॅसिलिटी त्या एरियामध्ये उपलब्ध होत नाहीत. उदाहरणार्थ एज्युकेशन असेल, हेल्थ फॅसिलिटी असेल, मार्केटिंग असेल, तर सर्वच विकास हा थांबला जातो कारण रोडची कनेक्टिव्हिटी नसेल तर. सो द रुरल कनेक्टिव्हिटी इज then types of roads. The roads are constructed using locally available materials and on its basis these can be classified as. तर रोड हे लोकली अवेलेबल मटेरियलपासून बनवले जातात आणि त्याच्या आधारे त्याचं क्लॅसिफिकेशन. अर्बन रोड्स, ग्रॅव्हल रोड्स, मुरुम रोड्स, कॅन्कर रोड्स, WBM रोड्स, बिट्युमिनस रोड अँड कॉन्क्रीट रोड्स. हे मटेरियलच्या वापरलं त्याच्या आधारे केलेलं याचं क्लासिफिकेशन आहे. ऑन द बेसिस ऑफ देअर कनेक्टिव्हिटी दिस कॅन बी क्लासिफाईड ॲज अदर डिस्ट्रिक्ट रोड्स अँड विलेज रोड्स. त्या कनेक्टिव्हिटीच्या आधारे हे रुरल रोडचं क्लासिफिकेशन आहे. अदर डिस्ट्रिक्ट रोड अँड की विलेज रोड, म्हणजे व्हिलेजला जोडणारा रस्ता असतो तो विलेज रोड्स. की अदर डिस्ट्रिक्ट रोड्स जे मेन रोड आहेत, स्टेट हायवेज असतात किंवा जिल्ह्याला जोडणारे रस्ते ते सोडून बाकीचे जे रोड्स असतात, 3-4 गावांना जोडणारा मोठा रस्ता, बरोबर, तालुका प्लेसला जोडणारा रस्ता, सो दॅट इज कम्स अंडर अदर. देन कन्स्ट्रक्शन टेक्निक्स. रुरल रोडचं कन्स्ट्रक्शन टेक्निक. फाउंडेशन ऑफ रोड इज प्रोव्हाइडेड बाय डिगिंग द ग्राउंड अँड कॉम्पॅक्टिंग द सबग्रेड. या रोडचं फाउंडेशन काय केलं जातं, खुदाई करून ग्राउंडची आणि कॉम्पॅक्शन करून सबग्रेड तयार करायची. सबबेस कोर्स ऑफ रुबल इज फिल्ड अँड कॉम्पॅक्टेड बाय स्मूथ व्हील्ड रोलर. हा सबबेस कोर्स हा रुबलच्या साहाय्यानं फिलअप करायचं आणि त्याच्यावरती रोलर फिरवलं जातं. बेस कोर्स ऑफ ग्रॅव्हल अँड सँड विथ सॉईल शॅल बी फिल्ड अँड ड्राय अँड वेट कॉम्पॅक्टिंग शॅल बी डन. हा बेस कोर्स हा ग्रॅव्हल सँडफिल्ड किंवा मुरुमनं भरून ड्राय आणि वेट कॉम्पॅक्शन केलं जातं रोलरच्या सहाय्याने किंवा पाणी मारलं जातं. आफ्टर 1 मान्सून सीझन अगेन अ लेअर ऑफ ग्रॅव्हल अँड सँड लेड अँड वेल कॉम्पॅक्टेड. नंतर एक सीझन झाल्यानंतर पावसाळा, परत ग्रॅव्हल आणखीन सॉईलचं लेअर दिला जातो, कॉम्पॅक्टेड केलं जातं. नाऊ रुरल दॅट इज WBM इज रेडी टू यूज. अशा प्रकारे WBM वापरायला तयार होतो. आता WBM डिटेल तुम्हाला हायवेमध्ये झालं असेल, WBMची प्रोसिजर. इफ रिक्वायर्ड टू बी गिवन गुड फिनिश अँड कम्फर्टेबल यूज, देन वेअरिंग कोट, प्राईम कोट अँड सील कोट ऑफ बिट्युमिनस कॉन्क्रीट इज लेड. तर त्यानंतर वेअरिंग कोट, त्यानंतर प्राईम कोट आणखी सील कोट, अशा प्रकारे बिट्युमिनसचे 3 कोट दिले जातात. तर अशा
हे टेक्निक वापरून हे रुरल रोड्स देन ट्री प्लांटेशन shall be done on both sides of road along with proper drainage. तर रोडच्या दोन्ही साईडला ट्री प्लांटेशन केलं जातं, त्याचप्रमाणे प्रॉपर ड्रेनेज हे केलं जातं. शोल्डर्स आर मस्ट बी इन रुरल रोड्स अँड शॅल प्रोव्हाइडेड ऑफ विड्थ 1.2 मीटर ऑन ईच साईड. रोडच्या दोन्ही साईडला शोल्डर्स केले जातात, त्याची विड्थ ही 1.2 मीटर ठेवली जाते. मशिनरी रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ रुरल रोड्स. मशिनरी काय काय लागते? JCB, बुलडोजर, स्मूथ फील्ड रोलर, वॉटर स्प्रिंकलर, ॲस्फाल्ट लेईंग मशीन. ही मशीन वापरून रुरल. देन रोड ड्रेनेज. रुरल रोड्स आर प्रोव्हाइडेड विथ ड्रेनेज ऑन ईच साइड ऑफ इट. तर रोडच्या दोन्ही साईडला ड्रेनेज म्हणजेच दोन्ही साईडला पावसाचं पाणी जाण्यासाठी गटर्स ठेवले जातात. द रोड ड्रेनेज रन्स पॅरलल टू लेंथ ऑफ रोड्स. तर हे रोड ड्रेनेज आहे हे पॅरलल रोडच्या लेंथला असते. द ड्रेनेज मे बी प्रोव्हाइडेड इन रेसिडेन्शियल अँड मार्केट एरिया ऑफ व्हिलेज. व्हिलेजचा जो रेसिडेन्शियल एरिया आहे मार्केट एरिया इथं कंपल्सरी दोन्ही साईडला ड्रेनेज ठेवलं जातं. The roads connecting other villages may not need side gutters since land on both sides will absorb rainwater falling on road. जर दोन व्हिलेजला जोडणारा ज्यावेळी रोड असेल तर तो रोडच्या दोन्ही साईडला गटर्स ठेवायची गरज नाही, कारण पावसाचं पाणी रस्त्यावरचं हे दोन्ही साईडच्या जमिनीमध्ये मुरण्याची शक्यता असते. फक्त जो रेसिडेन्शियल एरिया आहे किंवा मार्केट एरिया इथे कंपल्सरी रोड ड्रेनेज ठेवलं जातं. थँक्यू.